तर आजच्या या संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललो आपल्या गावात एक फेरफटको मारू। तर तुम्ही बघू शकता पावसाचं पण मस्त वातावरण झालेलं असा। आणि हे माझ्यासोबत आहोत आमचे चिल्लर पार्टी वेदू आणि श्रेयस। तर ह्यांच्यासोबत आपण जाऊया गावात एक फेरफटको मारू। तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे पावसामुळे हिरवेगार सगळं झालेलं असा। आता आपण असं फेरफटका मारत आमच्या गावातील एका देवळात जाऊया। पावसात मस्तपैकी आकाशात काळे ढग इल्लेले आहेत। तू बघ कसे पोजी मारता। तू मार रे पोजी बघूया। हा तू पोजी मार। हा तू शायनिंग आहे मार बघूया रे। शाबास। चला रे तुमची रेस लावूया कोण जिंकता बघूया। चला 1 2 3 स्टार्ट। कोण जिंकलं रे? पहिला ही शेती केली जाता आणि शेती नाही तर पोरांक खेळण्यासाठी होता मस्त पैकी। तर आता खाली जाऊया आपण देवळात। इकडून खाली सरळ गेल्यावर आपला देऊळ असा काळोबा मंदिर। पावसामुळे मस्तपैकी हिरवीगार चार इल्लेली असा आणि गोरवा किती मजेन चरतात बघा। हे किती गोरवा आहोत बघा। सगळे आरामात मस्तपैकी चरतात हिरवगार चारा। तर आता आपण जाऊया देवळात। तर ह्या असा काळोबा मंदिर। तर ही त्याच्या अंगणात तुळस हा आणि समोर आता आमचा रंगमंच। सो आता आपण देवळात आतमध्ये जाऊया आणि काळोबाचं दर्शन घेऊया। तर असा हा आमच्या गावातील देव श्रीदेव काळोबा। सयच्या बाहेर बघा गणपतीचं मस्तपैकी एक स्टाईलवर लावलेली आहे। तर मस्तपैकी आम्ही आतमध्ये गेलो आणि देवाचं दर्शन घेतला। तर हा असा आमचा काळोबा देव। सो आम्ही दर्शन घेतला आणि देवळाच्या मागे एक फेरफटको मारूया। मागे बघू शकता तुम्ही मस्तपैकी केळीची झाडं लावलेली आहेत। चतुर्थीक आणि ना नैवेद्य वगैरे दाखवा। आमच्या कोकणात ना केळीची पानं यूज केली जातात। सो चतुर्थीक याची खूप यूज होता। सगळेजण आपल्या घरात केळीच्या पानावरच देवाक नैवेद्य वगैरे दाखवतात। तर ही असा देवाची माटी। इकडे जेव्हा जत्रा असताना तर इकडे फळा केळी नारळ लाडू कोणी कोणी जे काय देतात देवाक ना तर सगळा बांधलेला असता आणि मग रात्री त्याचा लिलाव असता। तर ह्यो असा आमच्या गावातील श्रीदेव काळोबा। बाहेर तुम्ही बघू शकता मस्त लक्ष्मी मातेचा पण एक फोटो हा म्हणजे स्टाईल वर ती लावलेली असा।
आम्ही तर दर्शन घेतला, आमच्यासोबत तुम्ही पण घ्या आमच्या श्रीदेव काळोबा देवाचं दर्शन. तर आता आम्ही निघालो घरी जाऊ. ही काट्याची झाडा कुंपणाक वापरतात, म्हणजे गुरा वगैरे आत येऊ नये म्हणा. ही एकदा लावली की परत परत लावायची गरज नाही. आणि एका काठी असल्यामुळे गुरा आतमध्ये पण येत नाही. तर मंडळी तुम्ही हे पक्ष्याचा आवाज ऐकू शकतात. ह्यो खयच्या पक्षीचा आवाज कोणाक माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आमचं लहानसं ओहळ हा बघा. हा उतार, मार उडकी मार. अवकाश आहे. काय करतात का? ए पुरे 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 बडशे दे. सर्दी आहेत मरे. तर ही लहान पोरं अशीच मजा करीत असतात. हे बघा हे दोघं येतात. तर मंडळी हा कसला झाड कोणाक माहिती असतात तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.